नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. प्रभाग क्रमांक 13 मध्ये माजी नगरसेवक विकासभाऊ प्रभाकर लंगोटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला मिळतो आहे अत्यंत चांगला प्रकारचा प्रतिसाद. परभणी शहर महानगरपालिकेच्या 2026 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 13च्या वसाहतीमध्ये क्रियाशील, कर्तबगार, सक्रिय स्वरूपात गेल्या 9 वर्षापासून जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न, समस्या सोडवण्याबरोबरच संविधानिक हक्क व शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणारे माजी नगरसेवक विकासभाऊ प्रभाकर लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या पॅनलमध्ये जन आरोग्य सेवक तथा समाजसेवक राहुल गौतम कांबळे, समाजसेवक इमरोज खान, मोहम्मद खान उर्फ बाबूलालजी, समाजसेवक इम्रान खान, लियाकत खान व स्वतः विकासभाऊ प्रभाकर लंगोटे या चौघांचा समावेश असून हे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून जनतेच्या संपर्कात राहून विकास कामे करणारे सक्रिय कार्यकर्ते आहेत. हे फक्त निवडणुका तोंडावर आल्या म्हणून कार्य करणारे कार्यकर्ते नसून 365 दिवस जनतेच्या कामात सक्रियपणे सहभाग नोंदवून प्रभागातील जनतेस संकटाच्या काळात धावून जाऊन मदत सातत्याने करीत असतात. त्यामुळे या सर्वांची माणसामध्ये चांगल्या प्रकारची प्रतिमा असून या चौघांच्यामुळे प्रभागातील वसाहतीच्या विकासाला भविष्यामध्ये निश्चित प्रमाणामध्ये गती प्राप्त होऊ शकते, अशी भावना जनतेच्या निर्माण झालेली आहे. जिल्हा झोपडपट्टी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर अण्णा लंगोटे व सामाजिक कार्यकर्ते महमूद खान उर्फ बाबूलालजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाच्या वसाहतीमध्ये मतदारांशी संवाद साधत असून आपण यापूर्वी केलेल्या, भविष्यात करण्यात येणाऱ्या विकास कामाबद्दल जनतेला माहिती देत आहोत. या सर्व प्रकारामुळे प्रभागातील मतदार त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना संधी देणार असल्याचे मतदार सांगत असल्याचे निदर्शनात येत आहे. हे सर्व उमेदवार जात-पात, धर्मपंथ असा कोणताही प्रकारचा भेदभाव न करता सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत असल्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी उभी राहत असल्याचे चित्र या प्रभागामध्ये निर्माण झाले आहे. या चौघांनाही जनतेचे प्रश्न सोडवण्याची मनातूनच आवड असल्यामुळे यांचा प्रभाव मतदारावर पडत असून त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद विजयी करण्याच्या अनुषंगाने मिळत असल्याचे दिसत आहे. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.